चला आकाश सिंग दाखल होतील. हा नेहरू टीम आपला 12वा खेळाडू लवकरात लवकर पाठवायचा आहे. मॅचला सुरुवात. पहिला बॉल विकी भोईर, हाफ ट्रॅकर बॉल होता. सिद्धेश कडून ऑन साइडला खेळून काढलाय. स्क्वेअर लेगला दादाराव बॉलवर वेगाने गेलेत आणि लगेच बॉलला फेकले, मात्र त्याहून जास्त वेगाने ही धाव कंप्लीट केली गेली. दुहेरी धाव्याने धावफलकाला सुरुवात होत असताना अधिराज 11 नेरूळ संघ आपण पाहतो बॅटिंग साकारत असताना 4 ओव्हरच्या मॅच मध्ये सिद्धेश कडू अर्पित म्हात्रे अशी सलामीची जोडी. समोर विकी भोईर, रफ्तार का सौदागर आपण ज्याला म्हणतो धारावी एक्सप्रेस, विकी भोईर आपल्याला पाहायला मिळेल पहिल्या षटकामध्ये. यावेळेस मात्र विकी भोईरच्या विरुद्ध सिद्धेश कडूने चांगला पूल केलाय, मात्र दिशा काय सांगते हा चौकार पाहायला मिळतोय. चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला स्ट्रोक ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळतोय क्रिक लाईव्हच्या माध्यमातून. दादाराव पवार होते त्या ठिकाणी, मात्र त्यांना चकवून बॉल 4 धावांसाठी निघून गेलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 6च्या घरामध्ये. चांगली सुरुवात सिद्धेश कडू. गेल्या काही वर्षापासून आपण पाहतोय प्रचंड फॉर्म मध्ये हा खेळाडू. टेनिस बॉल असेल, रबर बॉल क्रिकेट असेल, दोन्ही फॉर्मॅट मध्ये आपल्या नावाचं एक वेगळं वलय, एक वेगळा स्टँडर्ड त्याने सेट केलाय. यावेळेस मात्र थोडासा ब्लाइंडर पद्धतीचा फटका ऑन साइडला खेळला. तिकडे आपण पाहतोय दीपक बॉलवर वेगाने गेलेत आणि एकच रन मिळते फक्त. विकी भोईर आपण पाहतोय वेग, व्हेरिएशन अशा दोन्ही गोष्टींचं कॉम्बिनेशन विकीकडे आहे आणि त्याच्या जोरावर त्याने नक्कीच विकेट्स याही अगोदर प्राप्त केलेल्या आहेत आणि इथे लिडिंग एज लागते. गोशांगी क्षेत्रामध्ये बॉल चाललाय, रन मिळते फक्त एकच. चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळतं. एक चौकार जरी आलाय, पुन्हा एकदा आपण पाहतोय वेगवान पद्धतीचा बॉल, एक सिंगल मिळते फक्त. आपण पाहतोय बाईकच्या स्वरूपामध्ये प्रचंड वेग आहे, त्यामुळे विकेट किपर आपण पाहतोय विशाल भोईर त्या ठिकाणी आहेत. त्यांच्याही आवाक्या बाहेरचा बॉल पाहायला मिळाला. धावसंख्या झाली आहे ती 9 आणि शेवटचा बॉल या पहिल्या षटकातील येणं बाकी आहे. 4 ओव्हरची मॅच. अर्पित म्हात्रे, सिद्धेश कडू ही सलामीची जोडी नक्कीच या मॅच मध्ये चांगली धावसंख्येकडे नेण्याचा मानस असेल त्यांचा टीमला. कमी गतीने टाकलेला बॉल आणि इथे काय घडतंय, शफल झाले, बॉलला सोडून दिला अर्पितने आणि मागच्या दाराने मात्र इथे ही विकेट मिळाली आहे. आपण म्हणू शकतो ऍक्शन रिप्ले पहा, बॉलला सोडून दिला अर्पितने आणि त्याला उमगलं नाही, समजलं नाही, कळलं नाही आणि द्विधा मनस्थितीमध्ये राहिला तो आणि बॉल सरळ जाऊन यष्ट्यांवर आदळलाय आणि नक्कीच नाराज, हताश होऊन मात्र तो क्रीडांगणाच्या बाहेर जात असताना पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. विकी भोईरला मिळालं पहिलं यश आणि एकूण धावसंख्या 9ला 1. अधिराज 11 नेरूळ त्याला पाहायला मिळतंय. पहिल्या ओव्हरमध्ये एक चौकार आला असं वाटलं आता धावा येतील, मात्र तदनंतर विकी भोईरने खूप चांगलं षटक हाताळलं आणि एक महत्वपूर्ण विकेट अर्पित म्हात्रेची मात्र या ठिकाणी प्राप्त केली आहे. 3ऱ्या क्रमांकावर राहुल म्हात्रे मात्र दाखल होत असताना पाहायला मिळतील आपल्याला. सिद्धेश कडून राहुल म्हात्रेची जबाबदारी नक्कीच वाढली, कारण येणाऱ्या 18 बॉलमध्ये एक चांगलं आव्हान देण्याचा त्यांचा प्रयत्न असतोय. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मच्छिंद्र स्मृती धारावी संघ. आज नक्कीच काही खेळाडूंची अनुपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. धीरज भोईर असतील, सचिनजी नाईक असतील, त्यांची उपस्थिती आज नाही आहे, मात्र तरी देखील विकी भोईर आहेत, विशाल भोईर आहेत, भावेश नाईक आपल्याला पाहायला मिळतील. त्यानंतर नक्कीच दीपकही आहेत आणि इतरही सर्व खेळाडू, त्यामुळे नक्कीच एक चांगली फाईट त्यांच्या माध्यमातून दिली जाईल. कामेश आहेत. नेहरू टीमला मात्र चांगली लढत इथे ते देतील. दुसऱ्या ओव्हरमध्ये मात्र भावेश नाईक आपल्याला षटक हाताळताना पाहायला मिळतील. सिद्धेश कडू राहुल मात्र काय चर्चा झाली असेल, कुठली प्लॅनिंग झाली असेल, काय माइंडसेट असणार आहे ना 18 बॉलसाठी
हे पाहावं लागेल आपल्याला. पहिलाच बॉल यावेळेस मात्र पुल नक्कीच केला, मात्र गोषंगी क्षेत्र आहे आपण पाहतोय. तुम्हाला पॉइंट पासून स्क्वेअर लेग पर्यंत नक्कीच चौकार षटकार मिळतील, मात्र विकेटच्या पाठीमागे असलेली सर्व क्षेत्र ही गोषांकित आहेत. एकच सिंगल मिळते, धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 10च्या घरामध्ये. आक्रमकता आता स्वीकारावी लागेल दोन्ही फलंदाजांना आणि चौकार षटकार मात्र इथे खेचून एक चांगलं आव्हान, तगडं आव्हान इथे सेट करावं लागेल. पहिल्या मॅच मध्ये ज्या पद्धतीने कुक्षक टीमने बॅटिंग केली तशी बॅटिंग इथे अपेक्षित आहे नेहरू टीम कडून. आणि इथे तडाखा सिद्धेश कडूच्या बॅटमधनं हा पुल फटका आणि पॉवरफुल स्ट्रोक, बुलंदी फटका इथे पाहायला मिळतोय. भावेश नाईकच्या विरुद्ध ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर आहे. अगदी खडे खडे आपल्याला पाहायला मिळतोय. हा षटकार खेचलाय तो सिद्धेश कडून आहे. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोहोचते ती 16च्या घरामध्ये. चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा बॉल, ओ क्लीन बोल्ड, परफेक्ट यॉर्कर लाईनचा बॉल पाहायला मिळतो आणि त्रिफळा चीत केले, यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात सिद्धेश कडूच्या. त्या म्हणजे भावेश नाईकने चांगलं प्रत्युत्तर. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर पेड ऑन झालेत. बॅटची एज लागून मात्र विकेटवर जाऊन चेंडू आदळलाय, त्यामुळे जास्त निराश आपल्याला पाहायला मिळाला तो सिद्धेश. कारण हा कनेक्ट झाला असता बॉल तर नक्की सीमारेषा पलीकडे जाणारा चेंडू होता. अप्रतिम असा बॉल आपल्याला पाहायला मिळाला तो म्हणजे भावेश नाईकचा आणि यष्ट्या भेदून गेला तो म्हणजे सिद्धेशच्या. महत्वपूर्ण विकेट असेली धारावी टीमच्या दृष्टिकोनातून एक प्राइज विकेट सिद्धेश कडूची प्राप्त केली आहे भावेशने आणि मच्छिंद्र स्मृती धारावी टीमने. दोघेही सलामीवीर आता मैदानाच्या बाहेर गेलेत. अधिराज 11 नेहरू टीमचे नवीन फलंदाज सौरभ दाखल झालेत. आतापर्यंत भावेश नाईक आता 3 चेंडू हाताळलेत, 7 धावा खर्च केल्यात, 1 विकेट सिद्धेश कडूची नुकतीच प्राप्त केली आणि थोडासा अडचणीमध्ये येत असताना अधिराज 11 नेहरू संघ आणि इथून पुढे आता ह्या 2 फलंदाजांमध्ये एक चांगली भागीदारी होणं गरजेचं आहे. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल होता, ऑन साइडला खेळून काढलाय. दीपक बॉलवर जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहे तिथे यस्तो म्हणता म्हणता दुहेरी विकेट मात्र प्राप्त करण्याचा, दुहेरी धाव प्राप्त करण्याचा मानस आणि तो पूर्ण झालाय. डेंजर एंडला होते राहुल मात्र अगदी प्रचंड वेगाने धावले आणि या 2 धावा मात्र या दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केल्यात, सौरभ आणि त्याचबरोबर राहुल. कारण नेहरू टीमसाठी ह्या धावा खूप प्रचंड मौल्यवान आणि महत्वपूर्ण आहेत. 18 धावा. हा बॉल सोडून दिलाय, मात्र अगदी यष्ट्यांच्या वरून मात्र बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळाला. विकी भोईर या ठिकाणी तैनात आहेत. अंतिमचा बॉल यावेळेस अगदी स्टिकरला बॉल लागला बॅटच्या आणि बॉल गेलाय तो म्हणजे पॉइंट क्षेत्रामध्ये आणि इथे रन मिळते ती सिंगल शेवटच्या बॉलवर. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावसंख्या आहे ती 19ला 2. अधिराज 11 नेरूळ हा संघ. चांगली सुरुवात मच्छिंद्र स्मृती धारावी टीमची आपल्याला पाहायला मिळते. टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय आणि दोन्ही ओव्हरमध्ये आपण पाहतोय अगदी पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा 1 विकेट, दुसऱ्या ओव्हरमध्ये 10 धावा 1 विकेट अशा पद्धतीने इकॉनॉमिकल स्पेल हाताळलेत दोन्ही गोलंदाजांनी, विकी भोईर आणि त्यानंतर भावेश नाईक. तिसऱ्या ओव्हरमध्ये मात्र धीरज भोईर आपल्याला पाहायला मिळते. राहुल मात्रे आज मात्र त्याला एक महत्वपूर्ण इनिंग, मोलाची इनिंग या ठिकाणी साकारावी लागणार आहे, कारण येणारे बॉल असतील फक्त 12. 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे.
यावेळेस खरं तर सोडून देण्याचा प्रयत्न होता सुरुवातीला, नंतर बॅट मात्र मध्ये घातली आहे राहुल मात्रेने. अगदी परफेक्ट यॉर्कर लाईनचा बॉल होता. एकच रन मिळते फक्त या बॉलवर. धीरज भोईर मिस्टर 360 मग गोलंदाजी असेल किंवा फलंदाजी असेल, याच क्रीडांगणावर 2 आठवड्यापूर्वी मेडल षटक टाकण्याचा कारनामा धीरज भोईरने केलाय मच्छिंद्र स्मृती चषकामध्ये. आणि याच क्रीडांगणावर दररोज सराव असतो धारावी टीमचा, त्यामुळे त्याचा फायदा नक्कीच ते उचलण्याचा प्रयत्न करतील. तर दुसऱ्या बाजूला आता सौरभ स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळतील. हा बॉल सोडून दिलाय आणि व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव मात्र खर्च करतील धीरज भोईर. पावसाळी रबर बॉल क्रिकेट आपण पाहतोय. आई गावदेवी चषक धारावेचं हे नीटनेटकं सुसज्ज आयोजन. यावेळेस मात्र आखूड टप्प्याचा बॉल अगदी चेहऱ्याच्या जवळून मात्र हा बॉल गोंगारा देऊन गेलाय, तो म्हणजे सौरभला डॉट बॉल. वैविध्यता ही धीरज भोईरची खासियत आपण नेहमीच म्हणतो. आपण आतापर्यंत देखील या ओव्हरमध्ये तेच अनुभवलंय. यावेळेस पुन्हा एकदा बॅकवूडवरनं खेळायचा प्रयत्न होता, एज लागली आहे आणि विकेट किपर विकी भोईरने हा झेल टिपलाय. अजून एक धक्का लागत असताना अधिराज 11 नेहरू टीमला आणि तिसरा फलंदाज मात्र बाद झालाय. सौरभ बाद झालेत. आपण पाहतोय बॅटची एज आणि विकेट किपर विकी भोईरने मात्र झेल टिपला. नवीन फलंदाज जयेश थोडंसं अडचणीमध्ये आता अधिराज 11 नेहरू संघ स्ट्रगल करतोय पूर्णपणे मच्छिंद्र स्मृती धारावी टीम समोर. यावेळेस अलॉंग द कार्पेट समोर खेळलाय. पाणी आहे, गवत आहे, त्यामुळे चेंडूची गती कमी झाली. चेंडू थांबलाय तिकडे आणि मिळेल फक्त सिंगल रन. सिंगल डबल्सने मात्र जी धावसंख्या मनामध्ये निश्चित केली असेल नेहरू टीमने तिथपर्यंत पोहोचता येणार नाहीये. चौकार षटकार इथे घेणं गरजेचं आहे. यावेळेस मात्र Y+1 2 धावा मिळतात. आपण पाहतोय खराब लाईन, विकेट किपरच्या आवाक्याच्या बाहेर बॉल. या महत्वपूर्ण 2 धावा असतील नेहरू टीमसाठी. 24 धावा. यावेळेस मात्र राहुल मात्रेने फटका खेचला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिकडे कामेश नाईक लॉंग ऑन वरनं धावत आलेत आणि राहुल मात्रे यांची मात्र विकेट मिळवलेली धीरज भोईर आणि धारावी टीमने. आणि चौथा धक्का अधिराज 11 नेहरू टीमला लागत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सलामी वीर जास्त काळ तग धरू शकले नाही आणि आता मात्र मिडल ऑर्डर देखील हळूहळू कोलॅप्स होत असताना पाहायला मिळत आहेत. महत्वपूर्ण फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना या ओव्हरचा शेवटचा बॉल मात्र येणं बाकी आहे. दर्पण मात्र दाखल होतील. आता या इनिंगचा विचार केला तर 7 बॉलचा खेळ अजूनही बाकी असणार आहे. 7 बॉल मध्ये कमीत कमी मात्र 15 ते 16 धावा इथे येणं अपेक्षित आहे, जेणेकरून एक 40 ते 42 धावा धावफलकावर उभारल्या जाऊ शकतील. तर आतापर्यंत स्कोर कार्डचा विचार केला तर 24 धावा धावफलकावर आहेत. 4 विकेट्स अधिराज 11 नेहरू टीमने गमावलेत. शेवटचा बॉल धीरज भोईरच्या स्पेल मधला. सामना करतील दर्पण. दर्पणसाठी हा बॉल वाईडी शॉर्करचा बीट करून गेला. डॉट बॉल ओव्हर समाप्त झाली. 3 ओव्हर नंतर 24 ला 4 अधिराज 11 नेहरू आणि शेवटचं षटक मात्र इथे येणं बाकी आहे. या मॅच मधून जिंकेल तो संघ नेक्स्ट मॅच मध्ये खेळेल जय गजानन कुक्षे टीम सोबत. त्यानंतर अप्पा स्ट्रायकर सीबीडी विपक्ष कुशल 11 जय गणेश सारसोळे. त्यानंतर प्रियदर्शिनी बेलापूर विरुद्ध ए वॉरियर्स वाशी. त्यानंतर ऐरोली कोळीवाडा विपक्ष दिवाळी कोळीवाडा. त्यानंतर गावदेवी ऐरोली विपक्ष कुलस्वामिनी आणि ठाकूरवाडी 11 सीबीडी. अशी उर्वरित संघ आज संपूर्ण दिवसभरामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. एक दिवसीय ही रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. प्रतीकजी भोईर आणि दीपकजी ठाकूर यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली आहे.
शेवटचं षटक आणि दीपक ठाकूर यांच्या हातामध्ये चेंडू मात्र सोपवण्यात आलाय धारावी टीमकडनं. पहिला बॉल आपण पाहतोय भरपूर हाईट व्हाईट बॉल सर्व घोषित केले पंचांनी आणि 1 फॉर दी ओव्हरचा देखील इशारा दीपक ठाकूर यांना देण्यात आलाय. धावसंख्या 25. यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. स्वतः गोलंदाज बॉलच्या खाली येत आहेत आणि एक सोपा झेल त्यांच्यासाठी आणि एक विकेट मात्र अजून प्राप्त होते धारावी टीमला. 5वा फलंदाज माघारी जाईल. यावेळेस मात्र जयेशच्या स्वरूपामध्ये अधिराज 11 नेहरू टीमचा आणि त्यांचा स्ट्रगल त्यांचा संघर्ष मात्र अजूनही मात्र सुरूच राहतोय कारण कोणताही फलंदाज जास्त काळ क्रीडांगणावर थांबू शकला नाही धावा बनवू शकला नाही आणि त्याचं संपूर्ण श्रेय मच्छिंद्र स्मृती धारावी टीमच्या गोलंदाजांना द्यावं लागेल. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये स्वतः आपण पाहतोय दीपक ठाकूरने मात्र झेल टिपलाय. नवीन फलंदाज मिस्टर बोरो. पाच बॉल अजूनही बाकी पहिल्या इनिंगचे. तीक्ष्ण बाउन्सर आपल्याला पाहायला मिळतोय. अख्खू टप्प्याचा बॉल स्वागत केलं गेलं बोरोचं दीपक ठाकूर यांच्या माध्यमातून आणि डॉट बॉलची सांगता. 25 धावा धावफलकावर आहेत. यावेळेस वायडी शॉर्कर आणि बीट करून गेला तो फलंदाजाला. पूर्णपणे वर्चस्व आपल्याला पाहायला मिळतोय पहिल्या इनिंग मध्ये मच्छिंद्र स्मृती धारावी टीमच्या मात्र गोलंदाजांचं पाहायला मिळालंय. किती कमी धावसंख्येमध्ये आपण पाहतोय आतापर्यंत थांबवले त्यांनी अधिराज 11 नेहरू टीमला. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस प्रचंड वेग आपल्याला पाहायला मिळतोय दीपक ठाकूरच्या माध्यमातून. सलगचे 2 चेंडू टाकले डॉट. आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत. एकच धाव ती पण वाईटची आणि एक विकेट. टॉप एज आणि मिळाली फक्त सिंगल रन. लो स्कोरिंग मॅच आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे. दोन बॉल बाकी आहेत. ओके ओके सिंगल. आणि अजून एक डॉट बॉल आणि पहिल्या इनिंगचा खेळ मात्र इथे समाप्त होत असताना पाहायला मिळतो आपल्याला. निर्धारित 4 षटकांमध्ये अधिराज 11 नेहरू संघाने उभारल्यात त्या 26 धावा 5 विकेट्सच्या मात्र मोबदल्यात आणि 27 धावांचं मात्र लक्ष असणार आहे ते मच्छिंद्र स्मृती धारावी टीम समोर.
उत्तरार्धाला आपण करतोय आता सुरुवात सेकंड इनिंग या मॅचची. लक्ष आहे 27 धावांचं 24 बॉलमध्ये. 26 धावा निर्धारित 4 षटकांमध्ये उभारल्या त्या अधिराज 11 नेहरू टीमने. सर्वप्रथम फलंदाजी साकारत असताना धारावी टीमने टॉस जिंकला होता. गोलंदाजी त्यांनी स्वीकारली होती आणि चांगली गोलंदाजी सर्वच गोलंदाजांनी विकी भोईर, भावेश नाईक, धीरज भोईर आणि त्यानंतर मात्र दीपक ठाकूरने या ठिकाणी साकारली आणि पूर्णपणे थांबवलं त्या अधिराज 11 नेहरू टीमच्या फलंदाजांना 26 या धावसंख्येवर. या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो नेक्स्ट मॅच जे गजानन कुक्षे टीम च्या सोबत खेळेल त्यांनी तयार राहायचे. भावेश नाईक, विकी भोईर सलामीची जोडी धारावी टीम कडनं दाखल झाली क्रीडांगणाच्या आतमध्ये. चला लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या प्लीज अधिराज 11 नेहरू. आज 11 सामने आहेत. चला सेकंड इनिंगला सुरुवात आपण करतोय. भावेश नाईक स्ट्राईकवर असतील. त्यांच्या समवेत असतील विकी भोईर, विजेंद्र भात्रे पहिले षटक हाताळतील. 24 बॉल आणि 27 धावांची गरज. पहिलाच बॉल विजेंद्र यांचा आणि भावेश नाईकच्या बॅटमधनं या स्पर्धेतला आतापर्यंत सर्वात लांब लचक षटकार पाहायला मिळतोय. कमी धावसंख्येचा तुम्हाला बचाव करायचा आणि असं असताना मात्र पहिल्या बॉलवर मात्र एक चांगली सुरुवात करतोय धारावी संघ आणि दबाव टाकतोय तो अधिराज 11 नेहरू टीमवर. षटकाराने सुरुवात पाहायला मध्ये होत असताना विजेंद्र म्हात्रे यांच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. खरं तर अधिराज 11 नेहरू टीमने काय त्यांची रणनीती असणार आहे त्यामागची काहीतरी प्लॅनिंग त्यांनी केलं असेल, मात्र षटकार आला हे निश्चित. यावेळेस दुसरा देखील बॉल जाईल का, दिशा काय असणार आहे? सिंगल आहे आमचे पंच सांगतायत. चांगला फटका हाही भावेश नाईक यांचा होता. धावसंख्या झाली ती 7. आता फक्त 20 करायचे. यावेळेस शरीरापासून दूरवर जाणारा चेंडू आतली कडा लागली. रन मिळत नाही. डॉट बॉल आपण पाहतोय. फ्लाय स्लिप मध्ये एक फिल्डरही तैनात केलाय अधिराज 11 नेहरू टीमने. यावेळेस रायझिंग डिलिव्हरी थोडस सरप्राईज केलं भावेशला देखील. चांगलं कमबॅक विजेंद्र यांचं. पहिल्या बॉलवर जरी षटकार आला तदनंतर मारता पुढचे 3ही चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळलेत. सलगचे 2 बॉल हे डॉट आलेत. यावेळेस कॅचची संधी आहे आणि झेल टिपला जातोय. विजेंद्र मात्र यांना मिळते यश आणि भावेश नाईक याची खेळी मात्र समाप्त होते पहिल्याच ओव्हरमध्ये आणि 7 या धावसंख्येवर पहिला धक्का लागतोय मच्छिंद्र स्मृती धारावी टीमला, तो म्हणजे भावेश नाईक यांच्या रूपामध्ये. अर्पित म्हात्रे यांनी तो झेल टिपला आपण पाहतोय.
लॉंग ऑफ वरती तैनात होते, पुढे धावत आले आणि हा झेल टिपलाय. चांगलं कमबॅक विजेंद्र म्हात्रे यांचं. सलग 2 बॉल टॉट टाकले होते, दबाव निर्माण केला होता, त्यानंतर मात्र बिग करण्याचा प्रयत्न केला भावेशने. फटका फसला, टायमिंग चुकलं आणि विकेट मिळाली. शेवटचा बॉल बाकी आहे, अंतिमचा बॉल. धीरज भोईर मैदानाच्या आतमध्ये. चांगली प्लेसमेंट, फक्त दिशा दिली आहे धीरज भोईर यांनी शेवटच्या बॉलवर आणि स्ट्राईक मात्र स्वतःकडे ठेवतात. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या 8-1 मच्छिंद्र स्मृती धारावे. अठरा चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. अगदी रन बॉल इक्वेशन जरी असलं तरी इथून पुढे नेहरू टीमची गोलंदाजी कशा पद्धतीने साकारायची आहे यावर बरंच काय अवलंबून आहे. इकॉनॉमिकल त्यांना गोलंदाजी साकारायची आहे, डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढवायचे, विकेट्स काढायचे तर आणि तरच ते विजयापर्यंत जाऊ शकतील. कारण ज्या पद्धतीने मच्छिंद्र स्मृती धारावी टीमची बॅटिंग लाईनअप आहे त्यांच्यासाठी आव्हान नक्कीच ऑन पेपर सोपं आहे आणि ते करूही शकतात ते आव्हान सोपं. मात्र दुसऱ्या बाजूला आता राहुल म्हात्रे त्यांचा एक्सपिरियन्स इथे वापरतील का? 18 बॉल 19 असं इक्वेशन आहे आता समोर. पहिला बॉल इथे लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न, खराब लाईन, वाईड बॉलने सुरुवात. आता 18 बॉल 18. यावेळेस फ्लाईट दिली होती थोडीशी, फटका फसलाय पूर्णपणे. इथे स्केट झालेत, कॉलिंग नव्हतं कोणतंही. विजेंद्र म्हात्रे, राहुल म्हात्रे, थोडस कम्युनिकेशन इथे फसलं आणि राहुल म्हात्रेंचा मात्र इथे बॅलन्स केलाय. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर क्रिक लाईव्हच्या माध्यमातून. झेल टिपल्यास इथे सामन्यामध्ये नक्कीच एक ट्विस्ट निर्माण झाला असता, काहीतरी रंगत निर्माण झाली असती. 2 धावा आल्यात त्या दरम्यान. धीरज भोईर यांना धावसंख्या झाली ती 11 धावा. 17 बॉल 16ची गरज. पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा आनंद लुटत असताना हे सर्व खेळाडू आई गावदेवी चषक धारावीच्या निमित्ताने. यावेळेस खाली राहिला, थोडासा टप्पा पडल्यानंतर बॉल विकेट किपर सिद्धेश कडू यांच्याकडे जातोय. डॉट बॉल त्याला पाहायला मिळतोय. चांगली फाईट इथे अपेक्षित असणार आहे नेहरू टीम कडनं, त्याच्या सर्व समर्थकांना आणि सपोर्टर्सला. यावेळेस अगदी फ्लॅट फटका पाहायला मिळतोय, गॅप मधनं बॉल ढकललाय. चांगली प्लेसमेंट धीरज भोईरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर हा बॉल गेलाय आणि धावा मिळत आहेत त्या 4. चौकार येतोय. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15च्या घरामध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा धीरज भोईर सज्ज. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न, बॉल गेला तो अगदी बॅकवर्ड पॉइंट, जे की घोषांकी क्षेत्र आहे. सिंगलच मिळणार आहे फक्त. सामना कंट्रोल मध्ये आता धारावी टीमच्या. 16 धावा धाव फलकावर आहेत. आता अवघ्या 11 धावांची गरज येणाऱ्या 14 बॉल मध्ये. या ओव्हर मधील अजूनही 2 बॉल बाकी आहेत. 14 चेंडू 11 धावा. काही ट्विस्ट निर्माण होईल का? सामना थोडासा युटर्न केला जाईल का नेहरू टीम कडनं? कलाटणी दिली जाईल का या मॅचला? पुन्हा एकदा यावेळेस ऑन साइडला अगोदर खेळण्याचा प्रयत्न केला, तदनंतर मात्र पॉइंटला बॉलला ढकललं. रोहित भोपी त्या ठिकाणी तैनात. सिंगल मिळते या बॉलवर. तेरा बॉल 10ची गरज. अंतिमचा बॉल विकी भोईर फेस करतील या ओव्हरचा. सामना अगदी संत गतीने सुरू आहे. उलटफेर अपेक्षित या मॅच मध्ये नक्कीच. विकी भोईर यांनी गॅप मधनं बॉल ढकललाय आणि हा मात्र
कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या मधून येत असताना हा एक फ्लॅट चौकार पाहायला मिळतो आपल्याला. 2 ओव्हरचा खेळ संपत असताना एकूण धावसंख्या झाली ती 21 आणि आता 12 बॉल 6 ची गरज. जय गजानन कुक्षे टीम आपण सज्ज राहा. कॅप्टनला विनंती आपण मुख्य मंचावर आलात तरी चालेल. या मॅच मध्ये जिंकणारा संघ त्यांच्या समोर खेळणार आहे. मॅचला आपण थोडं स्पीडअप करूया मित्रांनो. 1:15 होत आलाय आणि आत्ताशी एक दुसराच सामना सुरू आहे, त्यामुळे मॅचला थोडं स्पीडअप करा प्लीज. 12 चेंडू आणि 6 ची गरज. हर्षल 12 चेंडू 6 ची गरज. नक्कीच याच ओव्हरमध्ये सामना संपवण्याचा प्रयत्न राहील धारावी टीमचा. किंबहुना याच बॉलवर हा सामना संपवला जाईल. धीरज भोईर यांच्या बॉल बॅट मधून आलेला हा विजयी षटकार आणि सामना जिंकलाय तो मचिनच मध्ये धारावी टीमने. आणि बराच वेळ मात्र आयोजकांचा या ठिकाणी वाचत असताना या मॅचने. चला लगेच आपण टॉस करतोय. आम्ही दोन्ही टीम कॅप्टन जय गजानन कुक्षेत अनुपजी पाटील शुभम या ठिकाणी दाखल झाले टॉस साठी. सामनावीर आम्ही अगदी काही क्षणामध्ये अनाउन्स करतोय.